चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, परिसर अभ्यास गेस पेपर आहे. हा कालचा घेतलेला एकदा पेपर बघून घ्या. हा दुसरा पेपर आहे. मागच्या वेळेस गेस पेपर आपण जे काही परिसर अभ्यास घेतले तर 30 पैकी 23 क्वेश्चन आले होते आणि पूर्ण पेपर 1 पूर्ण पेपर 2 तर साधारणतः 2 पेपर घेतले होते. 300 पैकी 82 क्वेश्चन आले. तुम्हाला सुद्धा गेस पेपर जर घ्यायचा असेल तर आज पेपर 1 साठी फीस आहे 249 रुपये. ठीक आहे. पेपर 2 घ्यायचा असेल तर पेपर 2 साठी सुद्धा 249 फीस आहे. पेपर 2 मॅथ सायन्स असेल तर त्याचा वेगळा एक पीडीएफ मिळेल. समाजशास्त्र एकत्र मिळेल. इथं पेपर 1 मध्ये जर तुम्ही मराठी हिंदी घेतला असेल तर हिंदीचा वेगळी पीडीएफ मिळेल. तुम्ही मराठी इंग्रजी घेतले असेल तर एक सलग पेपर मिळेल. ठीक आहे. तुमचा सगळा पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर 498 रुपये सेंड करायचे. कुठं सेंड करायचे ते सांगतो. तर हा नंबर लक्षात ठेवा आपला 95 52 62 95 63 95 52 62 95 63. गोविंद नवल सर, हा हे 5 आहेत. 95 5 9552 62 9563. ओके. चला क्वेश्चन बघा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या मंत्र्यांची जबाबदारी राज्याचा जमा खर्च तपासणी ही होती? कोणाची होती? आणि अष्टप्रधान मंडळ पाठच करा. 2 प्रश्न तुम्हाला 100% 28 जूनच्या पेपरला असतील. 2 प्रश्न कशावर? अष्टप्रधान मंडळावर. ओके. चला अशा प्रकारे राज्याचा जमा खर्च तपासणी कोणाचं काम आहे तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचं काम काय? राज्याचा जमा खर्च तपासणी. मग अष्टप्रधान मंडळ महत्वाचे काही 2-3 क्वेश्चन आहेत जे नेहमी तुम्हाला विचारतात ते तुम्हाला दिले बघायचे. मुजुमदार अमात्य होते. ठीक आहे. मुजुमदार हे अमात्य होते. मोरपंत पिंगळे कोण होते? अमात्य. मुख्य प्रधान त्यांचं काम काय? अमात्याचं राज्याचा कारभार पाहणे. हा हे मुजुमदार हे अमात्य. मोरपंत पिंगळे अमात्य. त्यांचं काम कोणते? मुख्य प्रधान होते. काम काय त्यांचं? राज्याचा कारभार पाहणे. त्यानंतर अण्णाजी दत्त हे कोण होते? सचिव. सचिवाचं काम काय? राजआज्ञा तयार करणे हे सचिवाचं काम होतं. त्याच्यानंतर निराजी रावजी हे कोण होते? तर न्यायाधीश. न्यायाधीशाचं काम. ओके. हे लक्षात ठेवा. अष्टप्रधान मंडळ मागचा व्हिडिओ बघून घ्या, त्यात पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं. त्याच्यानंतर वातावरणाचा, आता हा खूप महत्वाचा क्वेश्चन लक्षात ठेवा. ओके. थोडस वर घेतो, याला ऑप्शन खाली गेले त्याचे. हा दिसते काय म्हणतोय बघा. वातावरणाचा स्थितांबर त्याला या थराबाबत खालीपैकी कुठलं विधान अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर आहे. ओके. मग हवामानातील सर्व बदल या थरामध्ये होतात, हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे स्थितांबरामध्ये हवामानातील सर्व बदल होतात का? नाही होत. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते, बरोबर आहे. या थरामध्ये काय होते? उंचीनुसार तापमान वाढत जाते, कारण ओझोन या स्तरामध्ये असतो. म्हणजे 2 नंबर करेक्ट आहे. हा. त्यानंतर बघा तिसरा ऑप्शन काय? उल्का या स्तरात आल्यावर जळून खाक होतात आणि या थरात ओझोन वायूचा अभाव असतो. अभाव नाही, ओझोन वायू असतो. म्हणजे हे चुकीचं. फक्त 2 नंबर. कुठलं? स्थितांबरामध्ये या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते, लक्षामध्ये ठेवा. आता बघा थोडक्यात त्याचं विश्लेषण दिले, खूप महत्वाचं विश्लेषण लक्षात ठेवा. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते, कशामध्ये? स्थितांबरामध्ये. आता तपांबर लक्षात ठेवा. बघा इथे आता तपांबरामध्ये काय आहे? तापमान उंचीनुसार कमी होते. स्थितांबरामध्ये ते वाढत जाते, तपांबरामध्ये ते उंचीनुसार कमी होत जाते. पण स्थितांबरात ओझोनमुळे ते वाढतंय. स्थितांबरामध्ये काय? ओझोननुसार वाढतंय, तपांबरामध्ये कमी होतं. आता हवामानाचे बदल, हवामानाचे काय बदल आहेत ते बदल तपांबरामध्ये होतात आणि उल्का जे आहेत, उल्कापात जे होते ते दलांबरामध्ये होतात. लक्षात ठेवा हे. याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न 28 जूनला असणारच आहे, विषयच नाही. ओके. हा गेस पेपर घ्यायचा असेल तर नंबर परत सांगतो 955262 9563. व्हॉट्सअपला हाय पाठवा. गेस पेपर 1 पेपर 2 जे असेल तो पाठवा.
पेपर 2 असेल तर सामाजिक शास्त्र टाईप करा, मॅथ सायन्स असेल तर मॅथ सायन्स टाईप करा आणि या नंबरला 249 रुपये पेपर 1 असेल तर पाठवा किंवा तुम्हाला QR कोड पाठवला जाईल. ओके, चला पुढचा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या घटना दुरुस्तीनुसार, बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्हाला दोन्ही घटना दुरुस्त्या माहित असणे गरजेचं आहे. दोन्ही कुठल्या, कितव्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज या संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? तर 73वी घटना दुरुस्ती. कितवी? 73वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 1992 ची. या 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि मग 74वी घटना दुरुस्ती आहे. या 74व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, जे महानगरपालिका आहे म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि पंचायत राजला तर 73व्या घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. थोडक्यात विश्लेषण बघा. 73वी घटना दुरुस्ती 1992 ही कशासाठी आहे? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कुठल्या? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या झाल्या ग्रामीण. त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती आहे जी शहरीसाठी आहे. शहरी म्हणजे कुठली? नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ, त्या संदर्भामध्ये ही 74वी घटना दुरुस्ती लक्षामध्ये ठेवा. 92चे दोन्ही पण. आता हा प्रश्न, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातील कोणत्या पेशी, स्वादुपिंडातील कोणत्या पेशी या इन्सुलिन तयार करतात? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी की आरबीसी? तर स्वादुपिंडातील कोणत्या पेशी इन्सुलिन तयार करतात? तर ते आहे बीटा पेशी. बीटाचं हे चिन्ह आहे, लक्षात ठेवा. ओके, खूप महत्वाचे क्वेश्चन घेतले बरं काय. बघा थोडक्यात तुम्हाला दिलंय इथं, त्याचं विश्लेषण दिलंय. विश्लेषण बघूया, क्वेश्चन बी घेऊया. दोन्ही होतंय का? होतंय. ओके, चल. स्वादुपिंडातील, ज्याला पॅन्क्रियाज आपण म्हणतो, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मधील बीटा पेशी त्या काय करतात? इन्सुलिन तयार करतात. मग अल्फा पेशी आहेत ह्या काय तयार करतात? ग्लुकागॉन तयार करतात. बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात, अल्फा पेशी काय करतात? ग्लुकागॉन तयार करतात. बीटा विचारते, अल्फा विचारते, लक्षात ठेवा. खालचा प्रश्न महत्वाचा. नकाशावर जेव्हा समोच्च रेषा एकमेकापासून खूप जवळ असतात तेव्हा तो उतार कशा प्रकारचा उतार असतो? कशा प्रकारचा असतो? नकाशावर जेव्हा समोच्च रेषा ह्या एकमेकापासून खूपच जवळ असतात तेव्हा तो उतार कशा प्रकार? तीव्र उतार असतो. लांब असेल तर तीव्र उतार नसतो. बघा इथं थोडक्यात दिलं तुम्हाला. रेषा जवळ असतील तर उतार तीव्र असतो आणि रेषा लांब असतील तर उतार मंद असतो. कुठलाही प्रश्न विचारते, खालीपैकी कोणती जोडी चुकीची आहे? दिले तुम्हाला, खाली पण दिलंय, सुवर्ण दिलंय, त्याचं खाली पण दिलंय. कुठली जोडी चुकीची आहे ती काढायची तुम्हाला. बघा, धवल क्रांती ही दुधा संदर्भात आहे, बरोबर आहे. चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे. नीलक्रांती ही माशा किंवा मत्स्य उत्पादना संदर्भात आहे, बरोबर आहे. इथं दिलं 3 नंबर. पित्त क्रांती, पित्त क्रांती कशा संदर्भात आहे? तर तेलबियाच्या संदर्भात आहे. आता सुवर्ण क्रांती ही कशा संदर्भात आहे? तर फळासाठी आहे. फळ असेल, मध असेल, ठीक आहे, मधमाशी पालन असेल, त्याच्या संदर्भात ही सुवर्ण क्रांती. तांदूळ कशामध्ये आहे? तर हे हरित क्रांतीमध्ये तांदूळ येतात. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं चुकीचं आहे. खाली आता थोडक्यात त्याचं विश्लेषण बघा. सुवर्ण क्रांती ही फळ उत्पादन किंवा मधमाक्षिका पालन संदर्भात किंवा मध संदर्भामध्ये आहे. आणि तांदूळ हे अन्नधान्याशी संबंधित, आणि अन्नधान्याशी संबंधित कुठली क्रांती? हरित क्रांती. हरित क्रांती जनक कोणाला म्हणतात? धवल क्रांती जनक कोणाला म्हणतात? ते सुद्धा लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येत असतात. आता घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? बघा, लक्षात ठेवा. घटक राज्यातील राज्यपाल आहे, या राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? कोण नियुक्ती करतो? तर राष्ट्रपती नियुक्ती करतो. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी राष्ट्रपती नियुक्ती करतात. पण राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्यांच्या पदावर राहतो. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला की राज्यपाल हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतो,
हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. 5 वर्षापासून नियुक्ती असते, पण राष्ट्रपतीला वाटलं त्याला पदावरून कधीही काढायचं तर राष्ट्रपती काढू शकतात. ओके, पुढं झालंय. हा, प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे आकाशाला रंग हा निळा दिसतो? परावर्तन, अपवर्तन, विखुरणे की अपस्करण? तर विखुरणे यामुळे आकाशाचा रंग हा निळा दिसतो. दिलं त्याचं थोडक्यात. काय दिलंय? वातावरणातील धूलिकण आणि वायूंच्या रेणूमुळे कमी तरंग लांबीच्या किंवा निळ्या प्रकाशाचं सर्वाधिक काय होतं? विखुरण होतं. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या कास पठार सातारा, इथलं कास पठार आहे. प्रश्न विचारतील कास पठार कुठलं? सातारा. हे खालीलपैकी कोणत्या सह्याद्रीच्या उपरांगामध्ये येतं? कास पठार कुठली सह्याद्रीची उपरांग आहे? शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा, अजिंठा. आता सातारा तिकडं हरिश्चंद्र बालाघाट येईल का? तर नाही. काय येईल तिकडं? शंभू महादेव डोंगर रांगामध्ये या. सह्याद्रीची उपरांग कुठली? शंभू महादेव. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आता हा खूप वेळा प्रश्न, खूपच अति वेळा विचारून झालेला बरं का. रातांधळेपणा कुठलं जीवनसत्व? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. ब मुळे तुम्हाला सांगितले मागच्या लेक्चरमध्ये बेरीबेरी. क मुळे सुद्धा तुम्हाला सांगितले स्कर्वी नावाचा रोग, स्कर्वी. हा, आणि के साठी ते स्कर्वी. ड साठी मूळदूस होतोय. ओके, क जीवनसत्व नसेल के तर जे काय रक्त आहे त्याच्या गुठळ्या तयार होत नाही. पुढचं हा दिले बघा, अजीवनसत्वाच्या ज्याला रेटिनॉल म्हणतात, अभावामुळे काय असतो? रेडॉप्सिनची निर्मिती कमी होते आणि त्याच्यामुळे रातांधळेपणा हा येतो. कशाच्या कमतरतेमुळे? ते रेडॉप्सिनच्या कमतरतेमुळे. संविधानातील कलम 50 हे कशाच्या संदर्भात आहे? तर एक लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवा? मूलभूत हक्क यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. मूलभूत हक्क, त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शक तत्व याच्यावर प्रश्न असतो एक, आणि मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य यावर प्रश्न. मग मूलभूत हक्क कुठल्या भागात तुम्हाला प्रश्न विचारतात? उत्तर भाग 3 मध्ये. किती आहे? कलम 12 ते 35. मूलभूत हक्क कलम 12 ते 35. मूलभूत कर्तव्य किती भागामध्ये? भाग 4A मध्ये कलम 51 आहे. लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51A मध्ये आहे. मार्गदर्शक तत्व भाग 4 मध्ये. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आहे. लक्षात ठेवा, भाग 4. कलम किती आहे? कलम 36 ते 51. कलम किती? मार्गदर्शक तत्वे बघा, पहिलं मूलभूत हक्क भाग 3 मध्ये कलम किती आहे? 12 ते 35. मार्गदर्शक तत्व भाग 4 मध्ये कलम किती? 36 ते 51. मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51. ओके, 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत ऍड केलेले आहे 1976 ला. त्याच्या अगोदर नव्हते. ओके, चला आता हा प्रश्न काय म्हणतोय बघून घ्या. संविधानातील कलम 50 हे कशा संदर्भात? कलम किती आहे? 36 ते 51. कशात? मार्गदर्शक तत्वा संदर्भात आहे. मूलभूत कर्तव्य आहे का नाही? राष्ट्रपतीची निवडणूक त्यात येत नाहीये. तर न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून वेगळी करणं हे कलम 50 मध्ये दिलेलं आहे. कलम 50. चला पुढं, सह्याद्री या पर्वत रांगेत उत्तर पाहिलं. सह्याद्री या पर्वत रांगेला भौगोलिक दृष्ट्या काय म्हटलं जात? लक्षात ठेवा, भौगोलिक दृष्ट्या काय म्हटलं जात? खचदरी, अवशिष्ट पर्वत, कडा किंवा त्या ठिकाणी प्रस्तरभंग. कडा किंवा त्या ठिकाणी प्रस्तर भिंत असं सह्याद्री पर्वत या पर्वत रांगेला भौगोलिक दृष्ट्या म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला आहे? सगळ्यांना माहिती. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला आहे? गंगा नदीतील डॉल्फिन. ओके, चल 13 झालाय. 14, ग्रामसेवक हे कोणत्या संस्थेचा सचिव असतो? थोडस वर घेऊया. ओके, बघ ग्रामसेवक दिलाय
आणि सचिव दिलेला आहे. आता तो कोणता संस्थेत सचिव असतो? तो असतो ग्रामपंचायतचा सचिव, हा ग्रामसेवक असतो. ठीक आहे. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? बीडीओ. बीडीओ त्यालाच म्हणतात गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा असतो पंचायत समितीचा सचिव. जिल्हा परिषदचा सचिव कोण असतो? तर तो सीईओ असतो. त्याला म्हणतात मुख्य कार्यकारी अधिकारी. सचिव असतो डीवायसीयू. डीवायसीयू उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदचा सचिव हा डीवायसीयू असतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. चलो. पाण्याचं असंगत आचरण कोणत्या तापमानाच्या दरम्यान दिसून येतं? पाण्याचं असंगत आचरण कुठल्या तापमानाच्या दरम्यान असतं? 100 ते 4 अंश सेल्सिअस, 0 ते 4, 10 ते 20, 4 ते 10. तर 0 ते 4 अंश सेल्सिअस याच्यामध्ये काय असतं? पाण्याचं असंगत आचरण असतं. 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस दरम्यान. पर्याय क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवा. थोडक्यात त्याचं विश्लेषण महत्वाचं आहे, ते पण बघून घ्या. काय आहे? 0 अंश सेल्सिअस पासून पाण्याचं तापमान वाढवले असता ते 4 अंशापर्यंत प्रसरण पावण्याच्या ऐवजी अंकुचन पावतो, लक्षात ठेवा. ओके. चल, पुढचा प्रश्न आहे 1888. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झालेली आहे? तर मुंबईमध्ये. कधी झालेली ही? 1888. ओके. पहिली महानगरपालिका मुंबईला. टीईटीचा गेस पेपर 1 आणि 2 घ्यायचा असेल तर आजच घ्या. पेपर 1 मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे विषय मिळतील. त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल, ज्यांचं हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, ठीक आहे, गणित असेल आणि परिसर अभ्यास असेल. पेपर 1 ला फीस किती आहे? तर 249 रुपये फीस आहे. पेपर 2 सुद्धा सेमच आहे, 249 फीस आहे. सगळे विषय असतील. तुम्हाला जर पेपर घ्यायचा असेल गेस पेपर, तर हा नंबर आहे, लक्षात ठेवा. 9552629563 या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट फोन पे, गुगल पे नंबर आहे, पैसे पे करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. ओके. कारण मागच्या वेळेस खूप सारे क्वेश्चन आपले रिपीट झालेले आहेत. ओके. युट्यूबचे सुद्धा लेक्चर बघा, त्यातले सुद्धा खूप सारे प्रश्न तुम्हाला पेपरला जशाला तसे दिसतात. झाले मुंबई. ओके. बघा, 1888च्या कायद्यानुसार मुंबई ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. पुढचं, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? कोयना धरण आहे, कुठलं जलाशय? तर शिवसागर या जलाशयाने त्यांना ओळखलं जातं. नाथसागर कुठलं? आपलं पैठणचं जायकवाडी. जायकवाडी धरण हे नाथसागर या नावाने ओळखलं जातं, नाथसागर. ठीक आहे. मग काय? उजनीचं यशवंत सागर उजनी धरण यशवंत सागर या नावाने ओळखलं जातं. पुढे मानवी कानाला किती हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकू येतो? बघा, मानवी कानाला किती हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी. बघा, मानवी कानाला किती पर्यंत ध्वनी ऐकता येतो? तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत. मग तुम्हाला विचारलंय किती हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकू येत नाही? किती? या 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल तर ऐकू येत नाही. म्हणजेच 20 हर्ट्झ तुमचं हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. माणसाला 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतच कानाला ध्वनी ऐकता येतो, त्याच्या कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऐकता येत नाही. दिले तुम्हाला थोडक्यामध्ये. चला, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात दिले परराज्याशी संबंध ठेवणे हे काम कोणाचं होतं? कशाचं? परराज्याशी. एक मिनिट. हा, परराज्याशी संबंध ठेवणं हे काम कोणाचं होतं? तर सुमंतचं काम. सुमंत. ओके. बघा, सुमंत कोण होते? रामचंद्र तिंबक डबीर त्यावेळेचे सुमंत होते. अष्टप्रधान मंडळ लक्षातच ठेवा. 2 प्रश्न आहेत, त्याचा पाठ करून ठेवा सगळं. हा, दिनविशेषवर एक क्वेश्चन असतो प्रत्येक वेळेस. जागतिक ओझोन दिन, ठीक आहे, पर्यावरण दिन,
ओझोन दिन कधी असतो तर 16 सप्टेंबर हा ओझोन दिन आहे. पर्यावरण दिन तुमचा 5 जून हा पर्यावरण दिन आहे. ठीक आहे. 11 जुलै सुद्धा लोकसंख्या दिन विचारतात बघा. 5 जून पर्यावरण दिन आहे. 22 एप्रिल हा वसुंधरा दिन आहे. वसुंधरा दिन तुम्हाला खूप वेळा विचारलाय, पर्यावरण सुद्धा विचारलाय आणि ओझोन दिन सुद्धा विचारलेला आहे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन आहे. 11 जुलै. खालीपैकी कोणता वायू हा ग्रीन हाऊस गॅस नाही? कोणता वायू आहे जो ग्रीन हाऊस गॅस नाही? मिथेन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे आणि ओझोन सुद्धा आहे. नसलेला कुठला आहे? नायट्रोजन. वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे. लक्षात ठेवा. ऑक्सिजन म्हणजे काय? O2. 21% आहे. आणि कार्बन किती आहे? 0.03% कार्बन आहे. यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला आहे. मग ग्रीन हाऊस गॅस कुठला नाहीये तर नायट्रोजन नाही. नायट्रोजन का बरं नाही तर बघा, तो उष्णता रोखून धरत नाही. जरी वातावरणात 88% असला तरी तो उष्णता धरून ठेवत नाहीये. ओके. पुढं, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता प्रमाण आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी आहे. ओके. चल, वनस्पतीच्या कोणत्या भागातून बाष्पोत्सर्जन सर्वात जास्त होतं? बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर मुळं, खोडं, फळं याच्यापेक्षा पानं जे आहेत हे जास्त बाष्पोत्सर्जन करतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. 3 आहे पर्णरंध्रे. ओके. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट उत्तर आहे. 23. भारतात माहितीचा अधिकार कधीपासून लागू झाला? आरटीआय कधीचा आहे लागू झालेला आहे तर 2005 चा आरटीआय आहे. 2005. अजिंठा वेरुळलेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? अजिंठा वेरुळलेणी कुठली नदी आहे तर वाघूर नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला असतो? तर राज्यामध्ये जर पाहिलं असेल बघा, विधानसभा बरखास्त करायचे अधिकार कोणाला आहे तर तो आहे राज्यपालाला. परंतु लोकसभा जर बरखास्त करायची, लोकसभा बरखास्त करायचा अधिकार आहे राष्ट्रपतीला. तसंच राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपाला आहे. राज्याच्या जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या सल्ल्याने राज्यपाल काय करतात? विधानसभा बरखास्त करतात. 27 नंबरचा क्वेश्चन आहे. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरतात? हृदयाचे ठोके बघतात काय तर स्टेटोस्कोप ने हृदयाचे ठोके मोजले जातात. सिस्मोग्राफ आहे, याने भूकंप मोजला जातो. 4 नंबर ऑप्शन. थर्मामीटर आहे, तापमान मोजलं जातो. बॅरोमीटर आहे, आर्द्रता त्या ठिकाणी मोजली जाते. स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. ठीक आहे. तर दादाभाई नौरोजीने स्वराज्य हा शब्द वापरलेला आहे पहिल्यांदा. 1906चं काँग्रेस अधिवेशन आहे, तर त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिले स्वराज्य हा शब्द दादाभाई नौरोजीने वापरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पना मांडलेली आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कुठला आहे तर गुरु ग्रह आहे. तांबडा ग्रह कुठला आहे, लहान ग्रह कुठला आहे, सगळी माहिती तुम्हाला विचारतात, त्यामुळे एकदा बघून घ्या. सगळ्यात मोठा ग्रह कुठला आहे? गुरु, ज्याला ज्युपिटर म्हणतो. तांबड्या रक्तपेशी ज्याला आपण आरबीसी म्हणतो, आयुष्य साधारण किती दिवस असतं? 10, 120, 50, 365. तर आरबीसीचा हा आयुष्य 120 दिवसाचा असतं. किती? 120 दिवस. 30 नंबर झाला. आता बघा, ज्यांना कोणाला गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा, आज गेस्ट पेपर घेऊन टाका. गेस्ट पेपर तुम्हाला आज एक मिळेल पैसे पाठवले की, आणि उद्याच्याला एक मिळेल. साधारणतः तुम्हाला एका गेस्ट पेपरमध्ये 150 क्वेश्चन आहेत, 2 गेस्ट पेपरमध्ये 300 क्वेश्चन आहेत. आणि त्या 300 क्वेश्चन पैकी तुमचे एक साधारणतः 80+ क्वेश्चन हे पेपरमध्ये दिसतात. मागच्या सुद्धा सेम झालं होतं. पेपर घ्यायचा असेल तर हा नंबर 9552625563. फोन पे करा, गुगल पे करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला QR कोड पाठवला जाईल, तुम्ही फीस पे करा. ठीक आहे. हा खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. क्वेश्चन सगळे बघून घ्या. तुम्हाला हे सुद्धा क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. ज्यांनी आपला पेपर घेतला आहे त्यांनाच मिळतील. ओके. थांब. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.